वृषभ राशी 3 नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा आठवडा धार्मिक ऊर्जेचा आणि बदलत्या ग्रहांच्या प्रभावांचा संगम आहे। 3 नोव्हेंबर रोजी सोमप्रदोष व्रत, 4 नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी, 5 नोव्हेंबर रोजी देवदिवाळी आणि गुरु नानक जयंती आणि 8 नोव्हेंबर रोजी गणाधिप संकष्ट चतुर्थी यासारखे सण असल्याने सूर्याचा विशाखा नक्षत्रात प्रवेश आणि शुक्राचे स्वातीमध्ये संक्रमण हे विशेष परिणाम आणू शकतात। चंद्राची हालचाल मीन राशीपासून कर्क राशीपर्यंत असेल, जी संपूर्ण आठवड्यात वेगवेगळ्या घरांवर परिणाम करेल। अशा परिस्थितीत जाणून घेऊया वृषभ राशीसाठी 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबरचा हा आठवडा कसा असेल। वृषभ राशी, तुम्ही आठवड्याची सुरुवात तुमच्या शक्तीचा शोध घेऊन कराल। सोमवारी मेष राशीचा चंद्र तुमच्या राशीतील सुपरमूनसाठी तयार होताना विश्रांती आणि रिचार्जिंगचा वापर स्वागतार्ह काळ असू शकतो। बुधवारी तुमच्या राशीतील पौर्णिमा वर्षभर पृथ्वीच्या सर्वात तेजस्वी आणि जवळच्या चंद्र पारदर्शकतेचा क्षण घेऊन येईल, जो तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहण्यास भाग पाडेल। गेल्या 6 महिन्यात तुमचे नाते कसे बदलले आहे याचे विश्लेषण करा। विशेषतः आता तुमचा शासक ग्रह शुक्र परिवर्तनशील वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे। शुक्रवारी जेव्हा चंद्र मिथुन राशीत असतो तेव्हा तुमचे लक्ष भौतिक क्षेत्राकडे जाते। तुमच्या आर्थिक विकासासाठी व्यावहारिक योजना बनवा। आठवड्याच्या शेवटी कर्क राशीत चंद्र आहे, जो पूर्ण होण्याचा कालावधी आणि नवीन प्रवास सुरू करण्याचा काळ दर्शवितो। वृषभ राशी, या आठवड्यात तुम्हाला स्थिरता लाभत आहे। थोडेसे मंद व्हा, जेणेकरून तुम्हाला जीवनात गोष्टींचा योग्य समतोल जाणवेल। आर्थिकदृष्ट्या ही व्यावहारिक पावले उचलण्याची वेळ आहे। खर्चावर नियंत्रण ठेवा, बचत योजना तयार करा किंवा कोणत्याही शुल्काची पुन्हा वाटाघाटी करा। कामाच्या ठिकाणी तुमच्या विश्वासार्हतेचे कौतुक केले जाईल आणि ते दीर्घकालीन फायद्यात बदलेल। नातेसंबंधांमध्ये सत्य आणि साधेपणा स्वीकारा। फक्त अशीच आश्वासने द्या जी तुम्ही पाळू शकता। वडील, मार्गदर्शक किंवा गुरुशी बोलल्याने तुमच्या दृष्टिकोनात स्पष्टता येईल। जर शरीरात तणाव असेल तर तुमचा जबडा ताणून आराम करा। तुमच्या मज्जासंस्थेला विश्रांतीची आवश्यकता आहे। आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाच्या ठिकाणी स्वच्छता करणे किंवा कृतज्ञता नोट्स लिहिणे यासारखे एक छोटेसे आध्यात्मिक विधी करा। हे तुमच्या आयुष्यात दीर्घकालीन समृद्धी आणेल। वृषभ राशी, मंगळवारी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी त्यांचे नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा। विवाहित लोकांनी हा दिवस त्यांच्या जोडीदाराकडून अपेक्षा कमी करण्याचा आणि व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा असेल। बुधवारी देवदिवाळीच्या निमित्ताने घरात आनंददायी कौटुंबिक वातावरण येईल। शुक्रवारी अविवाहित महिलांसाठी काही अडचणी येऊ शकतात। जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी अवांछित संभाषण शक्य आहे। शनिवारी एकटे वेळ घालवल्याने मन शांत होईल। गुरुवारी सूर्य विशाखा राशीत प्रवेश करेल, तेव्हा वृषभ राशीच्या लोकांनी काहीतरी नवीन शिकण्याची किंवा कामावर जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मंगळवारी केलेल्या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे। व्यवसायातील लोकांसाठी शनिवार हा चांगला दिवस आहे। कोणतेही रखडलेले काम प्रगती करू शकते। ग्रहस्थिती पाहता वृषभ राशीला या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील। या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकाल। तुम्हाला नवीन संधी मिळतील। तुम्ही संयम, जिद्द व स्थिरता याचा योग्य वापर केल्यास उत्तम यश मिळवू शकाल। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संयमाने वागा। तुमच्यात गैरसमज होऊ शकतात। कार्यक्षेत्रात अधिकारी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतील। तुमच्या कामाची प्रशंसा होईल, तसेच व्यावसायिकांना व्यवसायात स्थैर्य मिळेल। नवीन गुंतवणूक करू शकाल। भागीदारीत काम करताना संवादात स्पष्टता ठेवा। वृषभ राशीला आर्थिक बाबतीत चांगला लाभ मिळेल। तुमचा पैशांचा प्रवाह वाढेल। तुमची कर्ज व देणी फिरतील। अडकलेली रक्कम मिळेल, पण खर्च हाताबाहेर जाऊ देऊ नका। तुम्ही आपल्या बचतीवर अधिक लक्ष द्या। वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा फारच उत्साही जाईल। तुमची एकाग्रता टिकून राहील, पण मन विचलित होऊ देऊ नका। तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल। आठवड्याच्या मध्यानंतर अभ्यासात चांगली प्रगती दिसून येईल। वृषभ राशीच्या व्यक्तीने या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी। तुम्हाला काही किरकोळ समस्या जाणवू शकतात, त्यामुळे संतुलित आहार व विश्रांती घ्या। तुम्हाला आठवड्याच्या शेवटी ऊर्जा जाणवेल। तुमच्या आरोग्यात उत्तम सुधारणा होईल। वृषभ राशीच्या कुटुंबात वातावरण चांगले राहील। तुम्हाला पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। घरात एखादा समारंभ होऊ शकतो, ज्यामुळे वातावरण उत्साही राहील। वृषभ राशीच्या प्रेमजीवनात संवाद व जोडीदाराच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे राहील।
तुमच्या नात्यात भावनिक सावळीक वाढेल. वृषभ राशी, हा आठवडा आध्यात्मिक आकांक्षांशी ऐहिक इच्छांचे समन्वय साधण्याबद्दल आहे. शुक्र तुमच्या क्षेत्रातून भ्रमण करत असताना वैयक्तिक संबंध आणि स्वतःची काळजी घेण्याकडे लक्ष वळवतो. प्रेमसंबंध फुलतात, मग ते दीर्घकालीन जोडीदाराशी पुन्हा जोडले जाणे असो किंवा नवीन व्यक्तीला भेटणे असो. प्रामाणिकपणा आणि संयमाने या बंधाकडे जा. व्यावसायिकदृष्ट्या हा काळ पुनर्संचयित करण्याचा काळ आहे. दीर्घकालीन ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करा आणि ते साध्य करण्यासाठी व्यावहारिक पावले उचला. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. आवेगपूर्ण खरेदी टाळा आणि नवीन बजेट धोरणांचा विचार करा. आरोग्याच्या दृष्टीने योग किंवा निसर्गाच्या सहलीसारख्या पायाभूत क्रियाकलाप ताण कमी करण्यास मदत करू शकतात. तुमच्या सर्जनशील बाजूला खायला द्या. रंग, लिहा किंवा अभिव्यक्तीला अनुमती देणारा नवीन छंद सुरू करा. आठवड्याच्या मध्यात दृष्टिकोन बदलणारे, सखोल आत्मसमज निर्माण करणारे, प्रबोधनात्मक संभाषणे देण्याचे आश्वासन दिले जाते. आठवड्याचा शेवट जवळ येत असताना कुटुंबासाठी वेळ द्या. सामाजिक अनुभवांद्वारे बंध मजबूत करा. हा काळ तुम्हाला स्थिरतेवर विश्वास ठेवण्यास आणि तुमच्या सभोवतालच्या पोषण ऊर्जेला आलिंगन देण्यास प्रोत्साहित करतो. शांत प्रगतीसाठी पाया घालतो. एकंदरीतच पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.